ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। मुळा धरणाच्या अथांग पाण्यावरती बारागाव नांदूर धक्का ते जांभळी धक्का या दरम्यान चालणारी प्रवासी यांत्रिक बोट ही नादुरुस्त झाली आहे आणि त्यामुळे मागील 4 दिवसांपासून धरणाच्या पलीकडील वावरत, जांभळी, जांभूळबन या गावांमधील ग्रामस्थांचा राहुरी तालुक्याशी असणारा संपर्क हा तुटला आहे। राहुरी तालुक्यातील ही 3 गावं मुळा धरणाच्या पाण्यानं तिन्ही बाजूने वेढलेली आहेत। या गावांमधील नागरिकांना धरणाच्या अथांग पाण्यामधनं प्रवासी यांत्रिक बोटीमध्ये प्रवास करून बारागाव नांदूर मार्गे राहुरी इथे तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं। परंतु मागील 4 दिवसांपासून यांत्रिक बोटीचा गिअरबॉक्स तुटल्यानं बोट बंद पडली आहे। जांभळीवरनं यांत्रिक बोटीमधनं बारागाव नांदूर मार्गे प्रवास करून राहुरी शहरामध्ये आल्यास एकूण 16 किलोमीटर अंतर आहे। जांभळीवरनं रस्ता मार्गे राहुरीला यायचं असेल तर ढवळपुरी, अहिल्यानगर मार्गे 100 किलोमीटर किंवा वनकुटे, चास, आग्रेवाडी, म्हैसगाव मार्गे 80 किलोमीटरचा फेरा मारावा लागतो। यांत्रिक बोट बंद पडल्यानं वेळ आणि प्रवास खर्च 3 पट वाढला आहे। दररोज 300 ते 400 नागरिक यांत्रिक बोटीमधनं प्रवास करतायत। मात्र ही बोट बंद पडल्यानं ज्यांना राहुरीला जाणं अत्यंत गरजेचं आहे असे अवघे 30 ते 40 नागरिक मासेमारी करणाऱ्या खाजगी छोट्या होडीमधनं जीव मुठीमध्ये धरून जलप्रवास करतायत। त्यामुळे मागील 4 दिवसांपासून राहुरी तालुक्याशी या गावाचा संपर्क तुटलाय। बंद पडलेली यांत्रिक बोट ही जुनी आणि कालबाह्य झाली आहे, त्यामुळे नवीन यांत्रिक बोट मिळणं गरजेचं आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करून तत्कालीन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हा नियोजनामधनं 90 लाखांना मंजुरी घेतली होती। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या मापदंडानुसार बोटीचा आराखडा तयार करून ठेकेदाराला यांत्रिक बोट पुरवण्यास 6 महिन्यांची मुदत देखील दिली होती। परंतु महाविकास आघाडी सरकार बदललंय, त्यानंतर संबंधित ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ देण्यात आली आहे। ती यांत्रिक बोट आजपर्यंत मुळा धरणामध्ये आलीच नाहीये। याबाबत महिला संघर्ष समितीच्या अध्यक्षा वर्षा वाचकर म्हणाल्यात की वावरत, जांभळी, जांभूळबन गावांना धरणाच्या अथांग पाण्यामधनं जीवघेणा प्रवास करावा लागतो। शासकीय कामं, आजारपण, बँकेची कामं, शिक्षण, शेतमाल वाहतूक अशा सर्वच बाबतीमध्ये बोटीवरती अवलंबून राहावं लागतंय। सध्याची बोट ही जुनी आणि कालबाह्य झाली आहे, ती तातडीनं दुरुस्त करण्यात यावी, नवीन यांत्रिक बोट मिळावी अशी मागणी वर्षा वाचकर यांनी केली आहे। तर रामदास वाचकर म्हणालेत की माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पाठपुराव्यामधनं नवीन यांत्रिक बोटीसाठी जिल्हा परिषदेच्या मार्फत 90 लाखांचा निधी मंजूर झालाय, परंतु मागील 5 वर्षांमध्ये नवीन बोटीचे अवघे 60% काम झालं आहे। जुनी बोट कालबाह्य झाली आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यामध्ये लक्ष घालावं, नवीन यांत्रिक बोट उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रामदास वाचकर यांनी केली आहे। राहुरीकडे जाणं येणं करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे, बोटीचा मार्ग आहे। त्याच्यानंतर जर दुसऱ्या मार्गे जायचं म्हणलं तर 60 किलोमीटर आम्हाला म्हैसगाव ताराबाद मार्गे जावं लागतं। पण जवळपास गेले 5 दिवस झाले ही बोट बंद आहे।
याच्यापूर्वी पण असे अनेक वेळा ही बोट बंद पडलेली असताना आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून या बोटीचा मेंटेनन्स करत असतो. परंतु आता ही बोट जवळपास 2011 साली स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले हे आमदार असताना त्यांच्या माध्यमातून ही बोट आम्हाला त्यावेळेस मिळालेली होती. परंतु 2011ची परिस्थिती आणि आजची परिस्थिती, ही बोट आता जवळपास जीर्ण झालेली, हिचं इंजिन वारंवार कामाला येतं. ही बोट ज्यावेळेस मिळाली होती तर त्यावेळेस इंजिन एकामेकचं, त्याचा गिअरबॉक्स एकामेकचं काही प्रॉपर मिळालेलं नसल्यामुळे वारंवार फॉल्ट होतो आणि तो फॉल्ट शोधण्यासाठी काय मुंबई वगैरे तिकडे जावं लागतं. हे असं कायमस्वरूपी हाच राडा चालू आहे आमचा. 2021 साली प्राजक्तदादा तनपुरे हे राज्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून 90 लाखाचे आम्हाला नवीन बोटीचं टेंडर त्या ठिकाणी झालं होतं, पण ती बोट सुद्धा आम्हाला अजूनही त्या ठिकाणी मिळाली नाही. आता ही बोट बंद असल्यामुळे आपण पाहू शकता त्या तशा बोटीत अतिशय धोकादायक प्रवास आम्ही त्या ठिकाणी करत असतो. या अशा बोटीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो कधी काय दुर्घटना होईल सांगता येत नाही. परंतु जुन्या काळी जसं म्हणायचं कोणतं मोठं काम करायचं असलं बळी द्यायचा, जर शासनाला जर तसंच या ठिकाणी पूल करण्यासाठी किंवा बोट आम्हाला नवीन बोट देण्यासाठी जर बळीच पाहिजे असेल तर निश्चितच आमच्या वावरत जांभळीकर असतील, जांभळीकर निश्चितच या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करून बळी पण देऊ. पण आमचं मोठं म्हणणं आहे या ठिकाणी की आमच्यासाठी ताबडतोब ती नवीन बोट त्या ठिकाणी आली पाहिजे. तुम्हाला काय धरणातला गाळ काढायचा तो काढा, वाळू काढायची ती काढा, पण इकडे गाळात फसलेल्या आमच्या 6,000 लोकांना गाळातून काढण्यासाठी कृपया आधी आम्हाला बोट देण्याचं काम त्या ठिकाणी करावं. या ठिकाणी माझी जांभळी वावरत जांभूळवनकरांच्या वतीने या आमच्या तालुक्याचे आमदार आदरणीय अक्षयदादा कर्डिले असतील, आपल्या राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांना तर माझी विशेष विनंती, कारण त्यांच्याकडे जलसंपदा खातं सुद्धा असून आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पण त्यांनी आमची हाल अपेष्टा बघून किमान आम्हाला लवकरात लवकर 2-3 दिवसामध्ये या लॉन्चीच्या याच्यात दुरुस्ती करण्यासाठी असेल किंवा नवीन लॉन्च देण्याचं काम असेल हे ताबडतोब त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पुलाचा मनोज साळवे, C24 तास, राहुरी.